नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात सगळे? मस्त मजेत आहात ना? ओके, आनंदी राहा, हॅपी राहा, अभ्यास करत राहा. सो या लेक्चरमध्ये आपल्याला माहिती आहे आपण सेट्स हा चॅप्टर शिकतोय. त्यातलं हे 5वं लेक्चर आहे. सो आज आपण प्रॅक्टिस सेट 1.2 सॉल्व करणार आहोत. त्याचे जे बेसिक्स आहेत हे आपण या आधीच्या लेक्चरमध्ये पाहिलेले आहेत. ओके, तर कोणी ते बघितले नसतील तर पहिला ते बेसिक्स काय आहेत ते बघून घ्या. ओके, जेणेकरून तुम्हाला हा प्रॅक्टिस सेट सोडवणे खूप सोपं जाईल. सो सोपा प्रॅक्टिस सेट आहे बघा. फर्स्ट क्वेश्चन इज दॅट डिसाइड विच ऑफ द फॉलोइंग आर इक्वल सेट्स अँड विच आर नॉट. खालीलपैकी कोणते सेट हे इक्वल आहेत आणि कोणते नाहीत हे आपल्याला सांगायचं आहे. जस्टिफाय युअर आन्सर, आपलं आन्सर त्यांना पटवून सुद्धा द्यायचं आहे. ओके, सो लेट्स स्टार्ट टू सॉल्व आन्सर क्वेश्चन. सो हिअर फर्स्ट ऑफ ऑल राईट इट इन अ लिस्टिंग मेथड. हे जे सेट्स आहेत ते लिस्टिंग मेथडने लिहूयात आपण. मग बघू आपण कोणते कोणते एलिमेंट समान येतात, इक्वल येतात ते. बघा पहिला काय दिलं आहे आणि हिअर पहिल्यासाठी ए साठी फॉर सेट ए साठी बघा एक्स सच दॅट 3x - 1 इज इक्वल टू 2. एक्स असं आहे की 3x - 1 इज इक्वल टू 2 आहे. म्हणजे हे इक्वेशन सॉल्व करून एक्सची किंमत आपल्याला मिळवायला पाहिजे. तेच एक्सची व्हॅल्यू आहे. सो हिअर 3x - 1 इज इक्वल टू 2. सो वी गेट 3x ॲज इट इज इथंच तसंच ठेवा. 2 - 1 इकडे आला की +1 then 3x. so 2 + 1 that will be 3. so x will be 3/3. so therefore x will be 3/3 means 1. ओके, सो x ची किंमत मिळाली 1. याचाच अर्थ काय? तुम्ही हे आन्सर एका खाली एक लिहा. ओके, मी असं आडवं लिहित जाईन. हे याचा अर्थ ए सेट मिळाला तुम्हाला. ए विल बी, तो वर सरकून लिहितो, ए इज इक्वल टू कुठली किंमत आहे? एक्सची किंमत आहे 1. ओके, तर हा कोणत्या प्रकारचा सेट आहे बघा. हा तो सिंगलटन सेट पण आहे. सिंगलटन सेट आहे. ओके, एकच एलिमेंट आहे त्याच्यात. आता आपण बीची जे काय असेल ते बी सेटमध्ये जे एलिमेंट आहेत ते लिस्टिंग मेथडने लिहूयात. सो फॉर सेट बी म्हणू. फॉर सेट बी साठी सांगा एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स ही एक नैसर्गिक संख्या आहे. बट एक्स इज नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट. कॉम्पोजिट म्हणजे संयुक्त संख्या. बघा तुम्ही शिकला असाल. प्राइम म्हणजे मूळ संख्या, कॉम्पोजिट म्हणजे संयुक्त. प्राइम म्हणजे कुठली संख्या असते? मूळ, ज्या संख्येला कुठल्याही संख्येनं भाग जात नाही. आणि कॉम्पोजिट म्हणजे संयुक्त. तर आपण शिकत आलोय बघा, एक हा जो अंक आहे तो मूळ ही नाही आणि संयुक्त नाही. सो एक ही जी संख्या आहे ती मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. तेच इथं आपल्याला सांगितलंय. इट इज नायदर प्राइम नॉर कॉम्पोजिट, म्हणजे प्राइम सुद्धा नाही आणि कॉम्पोजिट सुद्धा नाही. याचा अर्थ संयुक्त संख्या एक ही संख्या आपल्याला लिहावी लागेल. ओके, सो देअरफॉर बी सेटमध्ये येणार एक ही संख्या मूळ सुद्धा नाही आणि संयुक्त सुद्धा नाही. ओके, अँड लास्ट वन इज दी सी. नाव फॉर सेट सी सेट मिळवून घेऊयात. बघा सी सेट काय? एक्स बिलॉंग्स टू नॅचरल नंबर एन. सो एक्स हा एक नॅचरल नंबर मधली संख्या आहे आणि एक्स हा 2 पेक्षा कमी. सो पहिला नॅचरल नंबर कितीतून सुरुवात होतात? 1, 2, 1 पासून सुरुवात होते. 1, 2, 3, 4, 5. ओके, सो याचा अर्थ 2 पेक्षा कमी नॅचरल नंबर कुठले? 1. सो सेट सी मध्ये साठी काय येणार आहे? 1. याचा अर्थ तिन्ही सेट मध्ये तुम्हाला तोच एलिमेंट मिळाला आणि तेवढेच एलिमेंट आहेत. याचा अर्थ हे तिन्ही सेट कसे आहेत? इक्वल सेट आहेत. ओके, सो हिअर ॲज असं म्हणू 1 बिलॉंग्स टू ए, 1 बिलॉंग्स टू ए, देन 1 बिलॉंग्स टू बी. एक हा ए मध्ये आहे, एक हा बी मध्ये आहे, त्यानंतर एक हा सी मध्ये सुद्धा आहे. देअरफॉर ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. ओके,
ए सेट बरोबर बी इज इक्वल टू सी. ए बरोबर बी बरोबर सी, तिन्ही सेट एकमेकांना इक्वल आहेत. समजलं. सो या पद्धतीने हे सोडवायचं आहे. ठीक. नेक्स्ट, डिसाइड व्हेदर सेट ए अँड सेट बी आर इक्वल सेट्स अँड इफ दे आर इक्वल देन गिव्ह रिझन फॉर युअर आन्सर. म्हणजे काय असेल, इक्वल असतील नसतील तरी तुम्हाला तिथं तुम्हाला आन्सर द्यायचा, सॉरी रिझन द्यायचं आहे. ओके. सो याचं सुद्धा आपण पहिल्या लिस्टिंग मेथडने लिहूयात. बघा, ए इवन प्राईम नंबर, इवन प्राईम नंबर, ए बरोबर इवन प्राईम नंबर. बघा प्राईम नंबर आपण माहीत आहेत 2 3 5 7 आहे की नाही, 11 13 17 19 23. तर हे इवन प्राईम नंबर आपल्याला बघायचे. त्यातले 2 3 5 7 जर सगळं मांडत गेला तर तुम्हाला समजून येईल की फक्त 2 ही एक संख्या आहे जी इवन आहे आणि प्राईम आहे. तिथून पुढे जर एखादी संख्या इवन आली तर त्याला 2 ने भाग जाणार आहे, म्हणजे ती प्राईम राहत नाही, मूळ संख्या राहणार नाही. याचा अर्थ या सेटमध्ये फक्त 2 हा अंक आला. नाव फॉर सेट ए म्हणू, फॉर सेट ए, ए इज इक्वल टू मिळालं तुम्हाला 2. त्यानंतर नाव फॉर सेट बी. बघा बी साठी सांगा मला, बी साठी इक्वेशन सॉल्व करावं लागेल. त्यांनी सांगितलं एक्स सच दॅट 7x - 1 इज इक्वल टू 13. सो इक्वेशन सॉल्व करूयात. ते 7x - 1 इज इक्वल टू 13. 7x ॲज इट इज इट विल बी 13 -1 इकडे आला +1. ओके. सो 7x इज इक्वल टू 13 + 1 14. x विल बी 14 डिवायडेड बाय 7. सो यू गेट x इज इक्वल टू 2. x ची किंमत मिळाली 2. याचाच अर्थ काय सांगा मला. देअरफॉर बी या सेटमध्ये, बी सेटमध्ये x ची किंमत काढायची होती ना. सो x ची किंमत आली 2. ओके, समजलं. सो बघा ए सेटमध्ये 2 आहे, बी सेटमध्ये सुद्धा 2 आहे, एक एलिमेंट आहे तोच आहे. देअरफॉर 2 बिलॉंग्स टू ए ॲज वेल ॲज 2 बिलॉंग्स टू बी. देअरफॉर इथं आपल्याला लिहायला पाहिजे, देअरफॉर सेट ए बी सी आर इक्वल सेट्स. सिमिलरली यू हॅव टू राईट हिअर ऑल्सो सेट. Therefore set A and B are equal sets. ठीक आहे. सो इथं लिहायला पाहिजे A इज इक्वल टू B. ठीक आहे. सो या पद्धतीने हे सोडवायचे, एकाखाली एक व्यवस्थित सोडवा. नेक्स्ट, विच ऑफ द फॉलोइंग आर एम्प्टी सेट्स. खालीलपैकी कोणते सेट्स एम्प्टी आहेत. एम्प्टी म्हणजे माहिती आहे रिकाम आहे, त्याच्यात एकही या इलेमेंट यायला नको. ठीक आहे. पहिला आपण ह्याच्या लिस्टिंग मेथडने सॉल्व करूयात. ए इज अ नॅचरल नंबर स्मॉलर दॅन 0. ओके, 0 पेक्षा कमी असणारा नॅचरल नंबर नाहीच आहे. मुळात नॅचरल नंबर सुरू होतात 1 पासून. ओके. सो स्मॉलर दॅन 1 जरी म्हटलं असेल तरी आलं नसतं. ओके. सो बघा 1 पासून सुरुवात होते ना. मी सांगितलं नॅचरल नंबर असा की जो 0 पेक्षा कमी आहे. 0 पासून तर सुरुवातच होत नाही मुळात. ओके. सो देअरफॉर याचा आन्सर काय येणार बघा हिअर. सेट सॉरी ए सो अशी एक पण संख्या नाही जी 0 पेक्षा कमी आहे, म्हणून हा रिकामा राहिला. त्याच्यात एक पण एलिमेंट आलेलं नाही. सेट तर आहे तो पण 0 एलिमेंटचा. देअरफॉर दिस इज एम्प्टी सेट. दिस इज एम्प्टी सेट. त्याला आपण एम्प्टी सेट म्हणू शकतो. नेक्स्ट बघा, x² इज इक्वल टू 0. ओके, x² इज इक्वल टू 0. x असा आहे की त्याचा वर्ग हा 0 आहे. सो बघू आपण हे फाइंड आउट करू. बघा x² इज इक्वल टू 0 आहे. स्क्वेअर रूट घेतले काय होईल बघा. x ची किंमत मिळेल 0 मिळेल. x ची किंमत मिळेल b 0. मग या सेटमध्ये येणार आहे b इज इक्वल टू
एक्सची किंमत किती आली 0. ह्याचा वर्गमूळ घेतलं की एक्सची किंमत 0 येणार आहे. बघा या वर्गमूळाला एक्सचं स्क्वेअरला वर्गमूळ कॅन्सल होईल, स्क्वेअर रूट कॅन्सल होईल, एक्स राहील आणि हे सगळं जाईल ते वर्गमूळात. वर्गमूळात 0 परत काय असतं 0च असतं. सो 0चा वर्ग 0च असतो. सो एक्स बरोबर 0 आला. सो एक्सची किंमत मिळाली 0. तो त्या सेटमध्ये लिहा. हां, आता याचा अर्थ इथं एक इलेमेंट आला. आपल्याला एक जर इलेमेंट आला तरी तो सिंगलटन सेट बनतो, तो काय एम्प्टी सेट बनत नाही. तो रिकामा आहे का नाही, त्याच्यात एक इलेमेंट आहे, 0 हा इलेमेंट आहे. त्यामुळे हा सिंगलटन सेट आहे. दिस इज नॉट एम्प्टी सेट. इट्स नॉट एन ओके, दिस इज नॉट एन एम्प्टी सेट. ठीक, ॲज देर इज the one element present in the set. ठीक आहे. नेक्स्ट सी बघा. आता हे इक्वेशन आहे, ते इक्वेशन आपल्याला सॉल्व करावं लागेल. एक काम करतो, हे इथं लिहितो. हा एम्प्टी सेट आहे, ते इथं लिहिलं. त्याचा आन्सर आपण असं सॉल्व करूया तिथं. बघा, पहिला हे इक्वेशन सॉल्व करू. फॉर सेट सी म्हणू. फॉर सेट सी साठी इक्वेशन दिले त्यांनी. काय दिलं आहे, 5x - 2 = 0. सो इक्वेशन सॉल्व करा. 5x = 0 - 2 इकडे आला +2. सो x विल बी 2 / 5. x मिळाला 2/5 आणि त्यांनी तर सांगितलं x बिलॉंग टू n. x हा एक नॅचरल संख्या आहे, पण इथे x काय मिळाला तुम्हाला 2/5 म्हणजे एक रॅशनल नंबर मिळाला. बरोबर, रेशोच्या फॉर्ममधला नंबर मिळाला. आणि त्यांनी सांगितलं x कसा पाहिजे, नॅचरल नंबर पाहिजे. सो आपला नॅचरल आले का, नाही आला. तर या सेटमध्ये यापैकी कोणतीच संख्या येणार नाही. x तर नॅचरल हवा ना. सो x ची किंमत मिळाला 2/5. देअरफॉर c = नथिंग इन दी सेट. त्या सेटमध्ये कुठली संख्या येणार नाही. ओके, वाय, बिकॉज बट x बरोबर 2/5 डज नॉट बिलॉंग टू n. देअरफॉर c = ओके. सो c काय मिळाला, एम्प्टी सेट मिळाला. सो दिस इज एन एम्प्टी सेट. तो एक एम्प्टी सेट आहे. तर अशा प्रकारे सोडवायचं आहे. थोडंसं गिजमट असं दिसत असेल तर, पण तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन व्हिडिओ पाहिला तर हे तुम्हाला योग्यपणे बघायला मिळेल. ओके, ठीक आहे. याशी आडवे आन्सर लिहिले ती फक्त उभी लिहा व्यवस्थित. ओके, तर पॉज करून हे सुरुवातीला सोडवून घे. ठीक, परत आपण सेकंड क्वेश्चन किंवा फोर्थ क्वेश्चन आहे तो सॉल्व करूया. ठीक आहे. Let's see last question from this practice set. That is the fourth question. The question is that write with reasons which of the following sets are finite or infinite. ओके, तर कारणांसहित तुम्हाला लिहायचे यापैकी कोणते सेट हे फायनाइट आहेत आणि इनफायनाइट आहेत. बरोबर, काही लिमिटेड असतील. ओके, काउंटेबल म्हणू शकतो, मोजता येण्या एवढे इलेमेंट त्याच्यात असतील आणि काही अगणित असे इलेमेंट त्या सेटमध्ये असतील. तर हे आपल्याला ओळखायचे आहेत. ठीक आहे. सो चान्सेस बघा आपण. पहिला बघा ए. ठीक आहे, त्याला लिस्टिंग मेथडमध्ये लिहूया. पहिला ए मध्ये बघा एक्स सच दॅट एक्स इज लेस दॅन 10. एक्स हा 10 पेक्षा कमी आहे आणि एक्स इज अ नॅचरल नंबर. एक्स नॅचरल नंबर आहेत, नैसर्गिक संख्या आहेत आणि 10 पेक्षा कमी. तर 10 पेक्षा कमीच्या नैसर्गिक संख्या 1 2 3 4 5 6 7 8 and 9. गॉट इट. ओके, सो 9 अंक आहे त्याच्यात. हे मोजता येण्यासारखे अंक आहेत. ओके, सो दोज आर द काउंटेबल वन. दॅट्स वाय इट इज अ फायनाइट. लिमिटेड आहे. सो हिअर एलिमेंट्स ऑफ set A are countable, therefore
therefore you can write therefore set A is a finite set. सेट ए आहे तो फायनाईट सेट आहे का, तर आपल्याला हे मोजता येऊ शकतात किती आहेत ते. ओके, नेक्स्ट बी वाय सच दॅट वाय इज लेस दॅन -1, -1 पेक्षा कमी आहे, आणि वाय इज अन इंटिजर. क्वेश्चन एकदा व्यवस्थित जरा चेक करू. बरोबर, वाय आहे तो -1 पेक्षा कमी आणि हा इंटिजर आहे. इंटिजर माहिती आहे तुम्हाला, शून्यापासून पुढे आणि शून्यापासून पाठीमागं. याचा अर्थ हे सगळे वाय -1 पेक्षा कमी, -1 पेक्षा जास्त म्हणलं असेल तर 0, 1, 2, 3 अशा पॉझिटिव्ह संख्या लिहू शकलो असतो. -1 पेक्षा कमी आपल्याला लिहायच्यात. याचा अर्थ हा सेट जर आपण लिस्टिंग मेथडने लिहिला तर कसा लिहू शकेल बघा. -1 पेक्षा कमी -2. तुम्हाला माहिती आहे संख्या रेषेवर डाव्या बाजूला जेवढं जाल तशा संख्या त्या लहान होत राहतात. ओके, सो -2, -3, -4, -5, 6 सो ऑन. हे असं कुठपर्यंत जाऊ शकतं, अगणित अंतरापर्यंत किंवा अगणित संख्यांपर्यंत हे असं जाऊ शकतं. मायनस निगेटिव्ह सगळ्या संख्या. कळालं. सो यामध्ये बघा, यामध्ये लिमिटेड किंवा लिमिटेशन आलं का नाही, तुम्ही अजून संख्या लिहू शकता, इथं अगणित संख्या लिहू शकता. याचा अर्थ हा कसला सेट आहे, हा इनफायनाईट सेट आहे. ओके, सो हिअर एलिमेंट्स ऑफ सेट बी are uncountable. Okay, so therefore set ओके, सॉरी फॉर द डिस्टर्बन्स, लाईट गेलेली. ठीक आहे बघा. देअरफॉर सेट बी असेल इज सेट बी इज इनफायनाईट सेट, इज ॲन हा इनफायनाईट सेट आहे. ठीक. नेक्स्ट थर्ड काय बघा, सेट ऑफ स्टुडंट्स ऑफ क्लास 9 फ्रॉम युअर स्कूल. तुमच्या शाळेतील 9वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांचा संच. ओके, किंवा सेट. बघा, मग तुमच्या शाळेत जे काही विद्यार्थी आहेत ते काउंटेबल आहेत. 60 विद्यार्थी असतील, 90 असतील, 100 असेल, 1000 विद्यार्थी असतील तुमच्या शाळेत 9वीमध्ये, तर ते काउंटेबल आहेत. अगणित असे विद्यार्थी तरी आहेत का, नाही. काय जे काही विद्यार्थी असतील त्यांची संख्या तुम्हाला मोजता येते. म्हणून आपण इथं म्हणू शकतो एलिमेंट्स, किंवा याला जर सेटला लिहायचं असेल तर आपण सी बरोबर कसं लिहू शकतो, x इज अ स्टुडंट ऑफ क्लास 9. ओके, असं आपण सेट बिल्डर फॉर्ममध्ये लिहू शकतो. ठीक आहे, असू देत. सो हिअर एलिमेंट्स ऑफ सेट सी आर काउंटेबल, मोजू शकतो आपण हे. ओके, सो देअरफॉर सेट सी इज फायनाईट सेट. सेट सीला आपण फायनाईट सेट म्हणू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट फोर्थ वन बघा, सेट ऑफ पीपल फ्रॉम युअर विलेज. हे सुद्धा सेम आहे, तुमच्या गावातील लोकांची संख्या किंवा पॉप्युलेशन थोडक्यात. ओके, तर पॉप्युलेशन आपल्याला माहीत असतं, 2000 असतील, 3000, 4000, 5000, 7000, 15, 25 लाख, 1 कोटी, किती पॉप्युलेशन असू देत आपल्याला ते काउंट करता येतं, मोजता येतं. बरोबर. ओके, जनगणनेत आपण मोजतो. तर आता हा सुद्धा फायनाईट सेट असणार. ला आपण लिहूया, फक्त पी लिहू वाटलं असतं. सो वाय इज अ पर्सन फ्रॉम विलेज. ओके, सो हिअर similar elements of set P are countable. Therefore set P is
फायनाईट सेट. ओके ठीक आहे, दिसत नसतं तर आपण नेक्स्ट 5वं बघा, सेट ऑफ ॲपॅरेटस इन लॅबोरेटरी. सिमिलर आहे हे सुद्धा. आता लॅबोरेटरीमध्ये इन्फायनाईट असे ॲपॅरेटस तरी नसणार आहेत, जे काय असतील ते आपण मोजू शकतो. याचा अर्थ हा सुद्धा फायनाईट आहेत. हिअर एलिमेंट्स ऑफ सेट ए आर काउंटेबल, therefore set A is finite set. सेट ए आहे तो फायनाईट सेट असेल. नेक्स्ट सेट ऑफ होल नंबर्स. सेट ऑफ, ठीक आहे, सेट ऑफ होल नंबर्स सांगा बघू. होल नंबर 0 1 0 1 2 3 4 5 अप टू वॉट, अप टू इन्फायनाईट डिस्टन्स, अप टू इन्फायनाईट नंबर, इन्फिनिटीपर्यंत हे असंच वाढत राहणार आहे. याचा अर्थ हा सेट कसा आहे. ओके, त्याला आपण अनकाउंटेबल म्हणू शकतो. हिअर एलिमेंट्स ऑफ सेट डब्ल्यू, होल नंबरचा सेट डब्ल्यू ने दाखवतो. डब्ल्यू आर अनकाउंटेबल, therefore set W is infinite set. Okay, now last one. Is that the set of rational number. rational number चा सेट Q ने दाखवतो. Q बघा, आणि रिअल नंबरचा सेट हा R ने दाखवतो. हे लक्षात ठेवा. रॅशनल नंबरचा सेट Q ने दाखवतो आपण. रॅशनल नंबर -1/2 घेऊ शकतो, 3.5 घेऊ शकतो, 1/2 घेऊ शकतो, 11/2 घेऊ शकतो, 0 घेऊ शकतो, 1 घेऊ शकतो, 2 घेऊ शकतो, 4/3 घेऊ शकतो. असं कितीही घेऊ शकता. ओके, सो इथं सुद्धा तुम्हाला इन्फायनाईट एलिमेंट्स मिळतील. सो हिअर एलिमेंट्स ऑफ सेट क्यू आर uncountable, therefore set Q is infinite set. तो सेट कसला आहे. इन्फायनाईट सेट आहे. ओके, तर अशा पद्धतीने हे सॉल्व करायचं आहे. सोपं आहे. फायनाईट किंवा इन्फायनाईट सांगायचं आणि त्यांचं रिझन सांगायचं. ओके, लिस्टिंग मेथडमध्ये लिहिले तरी चल. ठीक आहे. सो तुर्तास धन्यवाद. हा प्रॅक्टिस सेट झालेला आहे, प्रॅक्टिस सेट 1.2. नेक्स्ट थोडेसे ऑपरेशन वगैरे आहेत सेट्सचे किंवा आणखी सेटचे काय प्रकार आहेत का ते आपल्याला शिकायचे आहेत. ओके, तुर्तास धन्यवाद. व्हिडिओ व्यवस्थित बघा, व्यवस्थित लिहून घ्या. काही डाऊट असतील तर कमेंट बॉक्समध्ये लिहा. ओके, थँक्यू.